स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार, सगळं म्हटलं आज निवांत म्हणजे रविवार आहे तर म्हटलं निवांतच उठावं। एकच दिवस असतो आठवड्यातून उठायला, कारण इतर दिवस ना टिफिन वगैरे असतो आणि उद्यापासून अजून माझं थोडं वेगळं रुटीन सुरू होणार आहे, कारण त्याला मला उद्यापासून अंगणवाडीमध्ये घेऊन जायचंय। आता त्याच्याविषयी मी थोडं नंतर सांगते, पण आजचा जो आता मी स्टार्टिंगला तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे। ज्या गोष्टी मला हे करायच्या होत्या नाही का, काढायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून, माझ्या फेवरेट गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवते। रविवार असल्यामुळे थोडं निवांतच आवरलं, आरुला झोपवलंय, दुपारची वेळ आहे। सो चला आता मी माळ्यावरून त्या वस्तू काढल्यात, ते काय आहे ते पण तुम्हाला दाखवते। तर आता हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवणार होते माझा स्टीलचा कुकरचा सेट। हा सोलिटेअर ब्रँडचा आहे, याच्यामध्ये मला मेगा कॉम्बो सेट भेटला होता, हा म्हणजे घेतलाय मी। त्याच्यामध्ये आहे 1.5 लिटरचा, जो की हा बघा तुम्ही बघत असतात नेहमी, मी त्याला वापरत असते हा। त्याच्यानंतर भेटलेला होता 3 लिटरचा सेटमध्ये, हा आहे, याला पण वापरते मी, एवढं नाही पण वापरते याला पण। नंतर भेटलेला आहे त्याच्यामध्ये 5 लिटरचा, जो की तुम्हाला दाखवते। आणि हे जे तुम्ही बघताय हे सुद्धा त्याच्यामध्ये मला भेटलेले आहेत, ते पण दाखवते। ज्या वस्तू मला लागणार होत्या त्या मी काढल्या वापरायला, पण आता बाकीच्या मला लागत नव्हत्या त्याच्यामुळे मी ठेवून दिल्या होत्या। सगळं जसं तसं पॅक करून ठेवलंय। तर हे बघा, मला त्याच्यामध्ये ना ही जी काचेची झाकणं आहेत ती सुद्धा फ्रीमध्ये भेटली होती, जे की आपण आता तुम्हाला दाखवते। 1 मिनिट, मी सगळं पहिले बाहेर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। खूप मोठा बॉक्स होता हा, बाईकवरच आणला होता आम्ही। पहिले मी सगळं बाहेर काढते आणि मग तुम्हाला व्यवस्थित दाखवते। तर आता आहे ना सगळं सामान मी बाहेर काढून घेतलाय आणि मगच मी तुम्हाला 3 लिटरचा 1.5 लिटरचा जो कुकर आहे तो दाखवला, पण त्याच्यामध्ये मला 5 लिटरचा कुकर सुद्धा भेटलेला, तुम्हाला मगच म्हटले। तर हा बघा, हा आहे तो स्टीलचाच आहे आणि असं नाही का त्याचं म्हणजे असं थोडं एकदम हे बॉटल तर खूप मला आवडलं, त्याच्यामुळे मी घेतला। नाही का असं काहीतरी बरंच म्हणतात, मटका टाईप म्हणतात या बॉटमला, त्याच्यामुळे मला आवडणारा हा। आणि सगळ्यात पहिले मी हे पाहिले होते आमच्या मावशींकडे, सिन्नरच्या मावशींकडे, आवडले त्याच्यामुळे घेतला आणि परवडला पण। आता कितीमध्ये काय पडला ते मी तुम्हाला सांगतेच, पण पहिले कुकर वगैरे जे काही गोष्टी दाखवायचे ते दाखवते। तर हा अशा याच्यात आहे, 5 लिटरचा आहे, मस्तपैकी ग्रीप भेटलेली। सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशनल नाही आहे, हे माझ्यासाठी मी परचेस केलं होतं नाशिकला असताना असं। तर हा अशा पद्धतीचा आहे, याच्यावरचं झाकण सुद्धा आहे स्टीलचा। हा सगळा जो सेट आहे तो मला स्टीलचाच मी घेतलेला आहे। माझ्या झाकण काय उघडणार नाही आता, दाखवते। स्टीलचं झाकण त्याच्यासोबत नंतर कुकर तर दाखवलेच, पण आता सगळ्यात महत्त्वाची मेन गोष्ट म्हणजे माझी आवडते, म्हणजे हे मला काचेची भांडं भरपूर आवडतात, खूप जास्त आवडतात। आणि त्याच्यासोबत मला आहे ना हे असे जे झाकणं आहेत काचेची ती सुद्धा भेटलेली। आता ही कशासाठी, आता मी तुम्हाला जे कुकर दाखवले हे बघा, हे स्टीलचे कुकर। आता याच्यामध्ये त्यांनी 2 म्हणजे याच्यामध्ये आपण 2 in 1 करू शकतो। आता इतर ठिकाणी करतच, पण त्यांनी आम्हाला देताना सांगितले होते की तुम्ही हे ना भाजींसाठी पण यूज करू शकता, कढई म्हणून। आता जसं की माझ्याकडे एवढे पाहुणे वगैरे येत नाही, त्याच्यामुळे मी छोट्या छोट्याच कढई आहेत माझ्याकडे, जास्त नाही, म्हणजे एक 3-4 लोकांच्या भाजी, 3-4 पण नाही, 3-4च लोकांच्या भाज्या होतील एवढी कढई आहे। तर मग जास्त लोक वगैरे आले तर त्यावेळेस मी तरी कुकरमध्येच भाज्या वगैरे बनवते, कारण ते मोठे असतात थोडे। तर त्यांनी याच्यासाठी म्हणजे भाजी पण करू शकतात या दृष्टीने हा कुकर दिलेला। आणि त्याच्यावर ठेवण्यासाठी हे असं झाकण, हे 5 लिटरचं आहे। तिघांसोबत 3 झाकणं भेटले, तर हे आहे 5 लिटरच्या कुकरवरचं झाकण। इतकं भारी वाटतं ना तुम्हाला, आणि खूप मस्त वाटतंय ते असं ठेवल्यानंतरच। आणि भाजी करायला तर एवढं भारी वाटतं ना त्याच्यामध्ये, मला तर ते कुकरचं झाकण पाहूनच त्याच्यामध्ये भाजी करायला इतकं म्हणजे भारी वाटतंय ना की खूप मस्त। त्याच्यानंतर जो 3 लिटरचा कुकर आहे त्याच्यासोबत सुद्धा मला हे असं झाकण भेटलेलं, म्हणजे 3 कुकर जे आहे 1.5 लिटरचा 3 लिटरचा, त्याच्यासोबत सुद्धा मला ही झाकणं भेटलेली मस्तपैकी काचेची, मला तर खूप जास्त आवडतात। आणि असं तर आता मी जे आहे तर म्हटलं हे जे काचेची झाकणं आहेत ते आता वापरायला काढावं, कारण नाशिकला असताना मी घेतला होता हा कॉम्बो सेट, तर मी काढलेच नव्हते अजून। म्हटलं आरू लहान आहे, हातात जर पडलं तर फुटल्याशिवाय ते राहणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आता काढावं वापरायला, कारण आता पण तो फोडू शकतो, पण म्हटलं ठीक आहे आता घेतलेलंच आहे तर वापरावं, कारण नाही का ठेवून पण वस्तू खराबच होता, नेहमीप्रमाणे मी म्हणतेच।
तर याला आहे ना म्हटलं थोडं जपून ठेवेल, खाली ट्रॉल्यांमध्ये वगैरे कुठेतरी याची मी आता सेपरेट जागा करणार आहे, कारण ट्रॉल्यांमध्ये तो एवढा हात नाही घालत, फक्त जिथे आम्ही चम्मच वगैरे ठेवतो ना तिथेच तो जातो, बाकी इकडे येत नाही एवढा। तर म्हटलं आता बघते याची कुठेतरी व्यवस्थित अशी सेफ्टी जागा करते ठेवण्यासाठी आणि वापरायला काढावं। तर आता माझ्याकडे ना म्हणजे तर मला असं वाटतंय ना हे जे आहे हे ना 5 लिटरचं नाही, तर मी ना 3 लिटरचं, आणि हे तर आहे ना कुकरवर ठेवण्यासाठी पण म्हणजे कुकरचेच आहेत, पण मग मी याला सहसा आहे ना मागे चहा वर झाकण्यासाठी ठेवायचे, चहा उकळत ठेवलं की त्याच्यावरती ठेवायचे मी आणि बरोबर वाफ वगैरे ठेवायची। सहसा मी नाशिकला असताना जेव्हा मी कुकर सेट घेतला होता तर मी हे चहावर झाकण्यासाठी घ्यायची, आणि भाजी वगैरेसाठी म्हटलं आता काढावं हे झाकण। तर आता बघते यातले मला म्हणजे कुठलं काय बरोबर हे होतंय, कारण कढईवर मला ते ठेवून बघावं लागेल, कारण जास्त ज्या कढया मी वापरते त्यांच्यावर ठेवून बघते। तर आता याच्यामध्ये ना ही बघा, ही जी छोटी कढई आहे हिचा पण बऱ्यापैकी वापर आहे, तर म्हटलं हे जे 5 लिटरचं झाकण आहे कुकरवरचं हेच ठेवावं। एवढं प्रॉपर नाही होते ते त्या कढईला, एवढं प्रॉपर त्या कढईवरती झाकलं नाही जाते, पण ठीक आहे अर्ध म्हणजे नाही का अर्ध्याच्या वरती येत आहे, पण ठीक आहे एवढं आपल्या भाज्या पण नसतात। आता कोरडी भाजी वगैरे केली त्यावेळेस म्हणजे छान आहे, तर म्हटलं काढावं हे झाकण। आणि कुकरमध्ये भाजी केली तर त्याच्यासाठी तर म्हणजे योग्यच आहे। मग सेटची जर प्राईस म्हणायला गेलं तर हा मला पडलेला आहे जवळजवळ इथे प्राईस आहे त्याची 4199, पण मला तो पडला होता म्हणजे ऑफरमध्ये घेतला होता मी दसऱ्याच्या वेळेस। लास्ट टाइमला आम्ही दसरा नाशिकला केला होता, सो तेव्हा घेतला होता मी ऑफरमध्ये। तर माझी ना इतर भांडी पण होती, ॲल्युमिनियमची कढई वगैरे होती, सो मी ती पण दिल्या होत्या, आणि आणखी काहीतरी वस्तू घेतली होती पण ते नाही आठवते मला। तर त्याचे वगैरे बऱ्यापैकी पैसे जे आहे ते कमी झाले होते, म्हणजे याच्या ज्या वस्तू आम्ही घेतल्या त्याच्यामध्ये। तर हा जो कुकरचा सेट आहे तो मला आहे ना जवळजवळ 3500 रुपयाला पडला होता त्यावेळेस, आणि म्हणजे त्याची 4199 रुपये प्राईस आहे, पण मला तो ह्या प्राईस। तर चला त्यातला जे 2 झाकणं मला काढायची होती काचेची ती मी काढली वापरण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आहे ना मी आता निघाले होते हळद दळण्यासाठी। तुम्हाला बघा मी मागे ब्लॉग केले होते की मी हळद दळायची वगैरे, मिनी ब्लॉग केले होते, दिवाळीच्या अगोदरची हळद दळायची होती मला, पण ते काही कारणास्तव राहिली, वाळवली वगैरे होती मी तिला छान, आणि आज पुन्हा मी तिला वाळवली आणि आता दळण्यासाठी निघाली आहे। त्यावेळेस झालं काय ना, खूप मी गिरण्या फिरले पण गिरण्या त्यावेळेस बंद होता, म्हणजे त्यावेळेस ना पावसाळा चालू होता, पावसाळा असल्यामुळे कसं या गोष्टी होत नाही। पण मग शेवटी मग गावात होतं एक दुकान, पण मला आहे ना आरूच्या आजी म्हटल्या होत्या की मला पण आहे ना धने दळायला जायचं आहे, त्या एक आजी आहेत त्या आणून देतील तेव्हा, तर त्या म्हटल्या की आपण सोबतच जाऊ दळण्यासाठी वगैरे। पण मग आता आहे ना माझ्याजवळ म्हणजे मी वाट वगैरे पाहिली त्यांची, पण मग आता माझ्याजवळ पूर्ण हळद संपली होती लिटरली डायरेक्ट, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आज जाऊन दळूनच येते। गाडी वगैरे पुसून घेतली आणि आरूला आहे ना मी घरीच ठेवलं, कारण नको म्हटलं तिथे थोडं नाही का असं बाहेरचं वगैरे, त्याच्यामुळे त्याला आहे ना मी झोपवलेलं होतं। आणि इकडे आरूचे पप्पा आले होते मगाच, ते मला थोडं इन्स्ट्रक्शन देत होते की जरा गाडी वगैरे हळू चालव असं, तर ही मला काय जे आहे इन्स्ट्रक्शन ते घरी असल्यावर भेटतातच, अगोदरपासूनच घरी असताना पप्पा द्यायचे आणि इकडे असताना हे देतात असं। त्याच्यानंतर हळद वगैरे दळण्यासाठी आले। काल त्या काकांना मी कॉल केला होता की म्हटलं असं असं आहे दळायला यायचं आहे, तर ते म्हटले घेऊन या, सो चला म्हटलं आज दळून यावं, कारण पूर्ण संपलेली आहे हळदच नव्हती मला लास्ट। कालची जी भाजी आहे रात्रीची मी बिना हळदीची केली रात्रीची भाजी, तर त्याच्यामुळे म्हटलं आज जावंच लागेल काही का असे ना असो। त्याच्यानंतर मी ना पोहोचले गिरणीवर, त्यांना मी अगोदरच कॉल करून आले होते, त्याच्यामुळे ते लगेचच आले, आणि जे येण्या अगोदर पण मी त्यांना कॉल केला होता की मी येते वगैरे, तर ते म्हटले हो, त्याच्यामुळे ते पण रेडी होते, पटक्यात गेली। आणि त्यांनी जेव्हा ते गिरणीमध्ये टाकलं माझा जीव अक्षरशः भांड्यात पडला, कारण म्हटलं दळतात की नाही असंच मनात अजून पण संकोच होता, पण म्हटलं फायनली आता त्यांनी टाकलं आणि खूप बरं वाटलं। म्हटलं आज तरी माझी हळद जी आहे ती दळून भेटेल मला। त्यात पण आहे ना मधीच आरूच्या पप्पांच्या सारखे मला कॉल येत होते की आरू राहत नाहीये, अजिबात झोपेतनं उठलाय तो, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं या, पण मग त्यांना लोकेशन वगैरे टाकलं पण सापडलं नाही, त्याच्यामुळे हळद दळली आणि पटक्यात घरीच आले। तर कुठे काय पप्पांनी त्याला फिरवून आणलं आणि मस्त मुलगा खेळत होता, त्याच्यामुळे त्याला वगैरे मनवलं की म्हटलं बाळा मी आले, त्याच्यामुळे मी परत निघाले होते। दळण ठेवायचं होतं मला, तिकडे जायचं होतं, पण आरू रडायला लागलं, त्याच्यामुळे पहिले घरी आले। त्याच्यानंतर गहू वगैरे घेतली, त्याच्यानंतर मी दळायला टाकलं। तर ह्यावेळेस मी ना बाजरी सुद्धा घेतली, मागच्या वेळेस बाजरी घेतली होती आणि ती म्हणजे खूप छान वाटली वगैरे आणि खाल्ली वगैरे, म्हणजे संपली आमच्या घरात ते पीठ लिटरली। त्याच्यामुळे मी पुन्हा आता 1 किलो घेतलं आणि ते दोघं जे आहे ते मी दळण्यासाठी टाकलं।
तर गावामध्ये ना मला लसूणसुद्धा घ्यायचा होता, त्याच्यामुळे तिकडे निघाले. आता मी जर बाहेर निघाले ना तर माझं असं एक कामासाठी मी कधीच बाहेर निघत नाही. मी एका म्हणजे बाहेर निघायचं म्हटल्यावर माझी जी काही 3-4 कामं असतात ती सगळी लागलीच करून घेते. त्याच्यामुळे म्हटलं आता दळण्यासाठी आलेली आहे तर हे सगळं करूनच घ्यावं. लसूण संपलेला होता आणि सध्या लसूणला काय भयंकर भाव चढला आहे डायरेक्ट, खूप जास्त. 100 रुपये पावशेरी लिटरली एवढा महाग झाला आहे. त्याच्यानंतर लसूण वगैरे घेतला आणि इकडे आरूसाठी ना केळं घ्यायची होती मला, त्याला आवडतात त्याच्यामुळे केळी घेतली. आणि आज केळी तर म्हणजे डायरेक्ट खूपच जास्त स्वस्त होती, 50ला 3 डझन होती डायरेक्ट. पण आमच्या घरात एवढं काही खात नाही त्याच्यामुळे मी 1 डझन घेतली. त्याच्यामुळे त्यांनी 20ला लावली, 20 रुपये डझन दिली. सो मी 1 डझनच घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच घरी निघाले. बाजारातून घरी आले, हळद मस्त अशी बारीक दळून दिली त्यांनी, खूप इतकी बारीक आहे ना, एकदम मस्त एकदम बारीक आहे. आणि शेवटी घरची तर घरती असते. लगेचच बघा अशी लगेच पिवळी होते आणि थोडी जरी टाकली तरी होते. बरेच दिवस झालं चालू होतं, मगच म्हटल्यासारखं तर दळून घेतलं आणि 2 याच्यात दळलं त्यांनी, मस्त पैकी बारीक झाली. तर दुपारी पण वाळू घातली होती मगच म्हटले. त्याच्यानंतर गावात गेली होती, थोडं 1-2 भाजी भेटली तर ते आणली. आणि दळण जे आहे ते मी आता आणलं नाही कारण गर्दी भरपूर होती, त्याच्यामुळे ते म्हटलं की 1-1.5 तासानंतर या. तर म्हटलं ते जेवण वगैरे होतील तोपर्यंत, जेवण वगैरे झाल्यानंतर मग जाईल म्हटलं घ्यायला. तर चला, आज आमचे पप्पा बनवणार आहेत अंडा तवा, जे की तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर आता त्यांना पण यायला लागले, त्यांना शिकवलं मी कसं काय. तर आज ते त्यांच्या हाताने बनवणार आहेत, स्वहाताने बनवणार आहेत ते. त्याच्यामुळे आज मला सुट्टी आहे तर माझ्यासाठीच बनवायचं आहे. आणि आज मी बनवणार आहे शेवाळ्या. तर तिथून मी ना शेवाळ्या पण आणल्या. ह्या आहेत गहू आणि रव्याच्या म्हटले ते मला 80 रुपये किलो आहेत त्या. तर मग 1 किलो आणल्या मी, बघू म्हटलं. सिग्नलला असताना पण मी आहे ना 1च किलो आणल्या होत्या, छान होत्या. पण नंतर काही म्हणजे आणणंच झालं नाही आणि आम्ही डायरेक्ट नाशिकला शिफ्ट झालो, त्याच्यामुळे काही विषय झाला नाही. तर आता आणल्यात मी. आज मस्त लहानपणीची आठवण ताजी होणार आहे. दूध शेवाळ्या म्हणजे ना खूप आवडायच्या लहानपणी, आमच्या घरी खूप खायचे, सगळेच खायचे आवडीने. दूध शेवाळी आणि त्याच्यावरती थोडीशी साखर, लय मस्त लागायची. आज मी बनवणार आहे दूध शेवाळी, अमोलराव बनवणार आहे काय ते अंडा टिक्का. तर आता चला चेंज वगैरे करून घेतलं, त्याच्यानंतर इकडे अमोलराव बनवत आहेत अंडा टिक्का. पहिले गॅस पेटवायचा, त्यांनी अगोदरच तेल टाकलं गॅस पेटवण्या अगोदर. तिचा प्रश्न नाही आहे, गॅस चालू करायचा अगोदर आणि मग तेल टाकायचं असतं. ठीक आहे, बस थोडंसं ना, थोडंच तेल टाकायचं, जास्त नाही वापरायचं. थोडे नवीन आहे बरं का अमोलराव, त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट करून घ्या. एवढं नाही तू स्तुती करते की इज्जत घालते ते पण पहिले फुल करायचं, फुल. थोडीशी मी टाकू का? किती आहेत ते? 3 आहेत ना? 3 बॉईल केलेले अमोलरावांनी. थोडीशी टाकते, मग कमी करा गॅस. चटकी ती लगेचच आहे ना, ती बॉईल टाकायची आहे. तर चला, थोडीशी चटणी, थोडंसं हळद, थोडासा ठेवणीतला काळा मसाला, मीठ नंतर टाकेल, बट टाका. ठीक आहे, चालेल. आता थोडं टाकते. हां, आता ते मिक्स करा थोडं. टाका लवकर, टाका. चटकतोय ते मसाला, टाका आता. हे असं काय फेकता आहे त्याला, हळूच टाकायचं. हा, कचऱ्यासारखं फेकलं आणि झालं. तेल कमी झालं काय थोडं? नाही, बरोबर तेल थोडंच टाकायचं. कमी टाकायचं. तर अशा पद्धतीने आमचा जो थोडासा लाल चटणी ते करपलाय, थोडं काळं काळं वाटतंय. दाखवा 2 मिनिटं माझ्याकडे. थोडंसं ते लाल लाल दिसतंय नाही का, काळा काळा सारखं, थोडा करपल्यासारखं वाटतंय मला तरी. तुम्हाला? बरोबर नाही, बरोबर आहे काय? बरं ठीक आहे, बघा मग तुमच्या हिशोबाने. ते पलटी व्हायला लय जीव घेतं डायरेक्ट. हा, ओके, झाला. हा, ते कुठलं किरकोळ राहतं ते? शेणातलं अशा पद्धतीने अमोलरावांनी जे आहे ते शालो फ्राय करून घेतले थोड्या तेलामध्ये आणि प्लेटमध्ये काढतील. त्याच्यानंतर कांदा ते परतवून घेतली, त्याच्यामध्येच थोडं तेल टाकून
तिकडे मी ना चपात्या अगोदर त्यांना बनवून घेतल्या होत्या. झालं? वा, छान आहे. आता याच्यामध्ये परत ताव्यामध्ये थोडंसं तेल टाका. होतंय का? झाला झाला. एकदम थोडंच टाकायचं. थोडं अजून घ्या. हां, बस बस. 2 थेंब इतकं झालं का? हो हो, सेम थोडं थोडं सगळं टाकायचं. चटणी एकदम टाकू का मी? एकदम, हां बरोबर. थोडीशी हळद, थोडंसं हां गरम मसाला, एकदम थोडाच. एकदम थोडंसं मीठ चवीपुरतं, जेवढं हवं तेवढं. आणि त्याच्यानंतर आता कांदा आणि ते टाका लगेचच. पहिले कांदा परतवायचा थोडा पिंक होईपर्यंत, नॉर्मल असा, नाहीतर मग कच्चेपणा त्याचा जाईपर्यंत. परत सॅलो फ्रायच करायचं नाही आपल्याला, जास्त तेलकट नाही खायचं. आता टाका टोमॅटो आणि नंतर मग लास्टमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बाकीची गार्निशिंगला राहू द्या. काय? थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाका आणि बाकीची गार्निशिंगला राहू द्या. फायनली इथे अंडा, काय ते अंडा काय असतं ते, अक्का टिक्का, नेहमी लक्षातच नाही राहते. अंडा टिक्का रेडी झालेला आहे मस्तपैकी अमोल रावांनी. ओके, तिकडे ठेवले बघा तुमच्या चपात्या. मी तर माझ्यासाठी मस्तपैकी शेवाळ्या बनवणार आहे, दूध शेवाळ्या. आता यांचं सगळं झालं का मगच मी बनवेल. वाव, मस्त. हा, शिकून घेतो हो का? बरं. ते चमचाने फिरवायचं ना. कसं? तेल आहे ना ते त्याला लागलं पाहिजे. बरं, ठीक आहे. म्हणजे वेस्ट नाही जाऊ द्यायचं असं. ठीक आहे. तर चला, इकडे आरूच्या पप्पांचं मस्तपैकी जेवण होण्यात आलं आहे. त्याच्यानंतर मी इकडे माझ्यासाठी बनवून घेतलं आहे शेवाळ्या, दूध शेवाळ्या. आणि खरंच खूप भारी वाटतं आहे आणि छान लागतं ते खायला. लहानपणीची आठवण आहे. तर चला आता मस्तपैकी मी एन्जॉय करते खीर शेवाळ्या.